नमस्कार. एबीपी माझाच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा. आणि वेब एक्सक्लुझिव्ह अर्थातच आपण करतो आहे हे सेगमेंट, कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की राज्याचं बजेट अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे. अर्थमंत्री अजित पवारांनी तो अर्थसंकल्प मांडला आणि त्याच्यानंतर कोणकोणत्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्याचं एक विचारमंथन आता आपण करणार आहोत. म्हणजे या बजेटच्या आधी काय आव्हानं आहेत, अपेक्षा आहेत, याचं विश्लेषण आपण केलेलं होतं. आणि आज त्याच तज्ञांसोबत आपण पुन्हा एकदा जमलेलो आहोत की या अर्थसंकल्पाने नेमकं राज्याच्या जनतेला काय दिलंय किंवा कोणकोणत्या क्षेत्राला काय मिळालंय. मग कृषी क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, उद्योग असेल, त्यानंतर वेगवेगळी शहरं आहेत महत्वाची. हा कोरोनाचा काळ, त्या दृष्टीने काही वेगळ्या उपाययोजना झाल्यात का. एक प्रामुख्याने महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे अर्थातच इंधनाचा, कारण इंधन दरवाढ ज्या पद्धतीने होते, 100 रुपयापर्यंत पेट्रोल गेलेलं आहे. तर मग तो दिलासा आपल्याला खरंच मिळालाय का अर्थसंकल्पात, आणि येणाऱ्या काळामध्ये या अर्थसंकल्पाचा कसा इम्पॅक्ट तुमच्या आमच्या जीवनावर होणार आहे, हे सगळं आता आपण बोलणार आहोत. ते तज्ञ मान्यवर आपल्या सोबत आहेत गेल्या वेळेप्रमाणेच, त्यांचं स्वागत करूया. आपल्या सोबत आहेत अर्थविश्लेषक उदय तारदाळकरजी, त्यानंतर उद्योग आणि पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मंगेश कश्यप आपल्या सोबत आहेत, आणि अनेक कार्यक्रमांमध्ये एबीपी माझाच्या देखील आपल्यासोबत असतात ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचाजी, हे देखील आपल्यासोबत आहेत. तिघांचंही स्वागत. आणि या सगळ्यांशी संवाद साधणार आहेत, माझ्यासोबत आहेत महाराष्ट्राचे उद्योग विश्वाचे संपादक ज्ञानेश चांदेकरजी, आपलंही स्वागत. नमस्कार. तर जसं आपण म्हटलं की अर्थसंकल्प तर सादर झालेला आहे आणि आपल्या नेहमीच्या फॉर्मॅटनुसार आपण एक क्वेश्चन राऊंड घेऊ, त्या मान्यवरांचं अनालिसिस घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला फेसबुकवर प्रश्न येत जातील. करेक्ट, तर तेही आपण सुरू करू. तर आपण असं सुरुवात करू. सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आपण अशी सुरुवात करूया की अर्थसंकल्पाचे जे हायलाइट्स आहेत किंवा अर्थसंकल्पावर हायलाइट तुमचे जे इनिशियल प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण त्याची एक पहिली राऊंड घेऊया. उदय जी, तुमच्याकडून मला सुरुवात करायला आवडेल की थोडेसे अर्थसंकल्पाचे तुमच्या दृष्टीने महत्वाचे हायलाइट्स आणि त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया. नमस्कार. सर्वप्रथम आपण हे बघितलं पाहिजे की एकूणच आर्थिक नियोजन यापुढे एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं मागच्या वर्षात, आणि त्याचं आपल्याला जे प्रतिबिंब केंद्र सरकारच्या बजेटमध्ये पण दिसलं आणि आता या बजेट मध्ये दिसतंय. आणि केंद्राकडून मिळणारा महसूल हा राज्यांना कमी मिळाला. अर्थात अर्थमंत्री पवारांनी कालच्या भाषणात सुद्धा ते सांगितलं प्रश्नोत्तर उत्तर देताना की अजून केंद्राकडून 32,000 करोड येणं आहे. आणि राज्याच्या दृष्टीने ही अशी जी रक्कम असते मोठी असते. सुरुवातीला मला वाटतं म्हणजे मे जून या किंवा अगदी जुलै महिन्यापर्यंत ही रक्कम खूप कमी प्रमाणात येत होती. आता बहुधा जीएसटीचं संकलन 1 लाखाच्या पुढे गेल्यामुळे गेल्या 4 महिन्यात मला वाटतं केंद्राची पण थोडी परिस्थिती सुधारली आणि त्याचं रिफ्लेक्शन इकडे दिसतंय. त्याला फर्स्ट थिंग फर्स्ट म्हणू आपण तर हा अर्थसंकल्प महिला दिनाच्या दिवशी सादर झाला आणि त्याला उचित असं म्हणजे अर्थमंत्र्यांनी यामध्ये जे प्रॉपर्टीचं जे रजिस्ट्रेशन होतं त्यासाठी 1% सवलत महिलांना दिली. शिवाय एसटी मध्ये ज्या विद्यार्थिनी असतात त्यांनाही सवलत दिली गेली. अशी एक ज्याला आपण म्हणतो एक चांगलं टोकन त्यांनी दाखवलं. नंबरचा विचार केला जसं चांदेकर म्हणाले तर साधारण एक 10,226 कोटींचा तुटीचा हा अर्थसंकल्प त्यांनी दिला आणि त्यात काही आश्चर्य नाही. अश्विनजी म्हणाले की दिलासा आहे का, तर गेल्या सुमारे 2 ते 3 बजेट तुम्ही बघितलं असेल किंवा बजेटच्या मध्ये सुद्धा आपल्याकडे वॅट वाढवला गेला कुठल्या कारणाने. यावेळेला मात्र पेट्रोलवरचा वॅट न वाढल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे भाव ह्या अर्थसंकल्पामुळे त्याच्यात फरक पडणार नाही. पण अर्थातच आपण मागच्या डिस्कशन मध्ये पण म्हटलं होतं की याच्यामुळे लोकांमध्ये एक असंतोष आहे. तर आता मला वाटतं केंद्र आणि राज्य हे एकमेकांकडे न ढकलता जीएसटी काउन्सिल मधून ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढतील. पण दुर्दैवाने आजच अशी एक बातमी आली की अजूनही हे जीएसटीच्या आणण्याचा विचाराधीन नाहीये. त्यामुळे हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे. पुढच्या दृष्टीने जर विचार केला ह्या बजेटचा तर आपण बघितलं की आरोग्यासाठी मोठ्या योजनांची जाहीर म्हणजे वाच्यता झाली आहे. काही वृत्तपत्रांची तुम्ही जर हेडलाईन्स बघितलं तुम्हाला वाटेल की 10,500 करोड आले, 5,000 करोड, असं नाहीये. जसं अर्थसंकल्प हा केंद्राचा असतो तसाच इकडे पण आहे. कित्येक योजना या 4 वर्ष 5 वर्ष यासाठी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि अर्थात आरोग्याला त्यांनी त्याचं प्राधान्य नक्कीच दिलंय. शिवाय बिनव्याजी कर्ज शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत द्यायचं त्यांनी सांगितलंय. हे करत असताना जिथून पैसे मिळू शकतात म्हणजे काही शब्द म्हणजे जसे मद्यपी तर त्यांच्याकडून
वाढवलं गेले त्यांचा टॅक्स. असं करता करता काही इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये त्यांनी हात घातलाय. म्हणजे उदाहरण म्हणलं तर पुण्याला एक ज्याला आपण रिंग रूट म्हणतो त्याची मोठ्या प्रमाणात उभारणी करायची, हॉस्पिटलची उभारणी करायची. आणखीन म्हणजे काही मुंबई पुण्याची बाहेरची लोक म्हणतील की नेहमीच मुंबई पुणे या द्रुतगती मार्गाला प्राधान्य दिलं जातं, पण तिथे पण हा खर्च आहे. विदर्भाचे लोक तर या बाबतीत नक्कीच रोष व्यक्त करतात. परंतु विदर्भाचा मला खास इथे उल्लेख करावासा वाटेल की ह्या सरकारकडून विदर्भावर अन्याय होईल अशी काही शंका व्यक्त केली जात होती. तरी कारण विकास मंडळाचा प्रश्न होता, पण विदर्भाला ह्यातून ज्यादा निधी देण्याचं सरकारने यावेळेला कमिटमेंट दिली आहे. त्यामुळे 23% वरून सुमारे 26% निधी देणं अपेक्षित आहे. त्यामुळे तो एक बॅलन्स ठेवायचा प्रयत्न केलाय. आणि अजून एक निव्वळ आकडेवारीचा जर विचार केला तर वाढतं कर्ज तर महाराष्ट्रावरती साधारण मार्च 21च्या शेवटाला 5,38,000 कोटीचं कर्ज होईल आणि पुढच्या वर्षात ते 6,15,000 कोटीपर्यंत जायची शक्यता आहे. आणि कोरोनाच्या काळात सुद्धा राज्याने जवळजवळ जसं म्हटलं की नियोजनामुळे मोठं प्रश्नचिन्ह होतं, तर 70,000 कोटीपेक्षा जास्ती कर्ज महाराष्ट्राला उभारलं गेलं. त्यामुळे असं आपण इम्पॅक्ट काय म्हणाल तर आपली जी अंदाजपत्रक केंद्राचं आलं त्यानंतर मॉनिटरी पॉलिसी आली तर प्रत्येक ठिकाणी प्रश्नचिन्ह हेच आहे की महागाई वाढेल का. महागाई वाढली तर खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. त्यामुळे असा ओव्हरऑल विचार करताना सरकारनी पायाभूत सुविधा किंवा रेल्वे प्रकल्प याच्याकडे लक्ष देण्याची म्हणजे संधी सोडली नाहीये. तिथे त्यांनी निग्लेक्ट केलेलं नाही असं म्हणावं लागेल. आणि असा हा अर्थसंकल्प आणलाय आणि याच्यात खूप हात बांधले गेलेत सरकारचे. आणि त्या दृष्टीने मला वाटतं जेवढं शक्य आहे तेवढं या सरकारने केलं. ओके, नाही चांगलं सांगितलंस तू. आणि वेगवेगळ्या तू जसं म्हणालास उदय तसं आपलं हेल्थकेअर आणि शेती आणि पायाभूत सुविधा याच्यावरच मला वाटतं जास्तीत जास्त फोकस या अर्थसंकल्पाचा राहिलेला आहे. डॉक्टर कश्यप, मला तुमच्याकडे यायला आवडेल की कसा वाटतं तुम्हाला, काय तुमच्या दृष्टीने काय हायलाइट्स या अर्थसंकल्पाचे. मागच्या वेळेला आपण म्हटलं होतं सर की एक ब्राईट स्पॉट गेल्या वर्षीचा जर कुठला असेल तर तो शेती होता. तर त्या शेतीच्या बाबत सरकार खूपच मला वाटतं शेतकऱ्यांना खूपच काही सरकार देऊ इच्छिते या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून. अजून तुमच्या काय अपेक्षा होत्या आणि कसा वाटतो अर्थसंकल्प, इनिशियल रिएक्शन्स. त्याच्यात बिनव्याजी कर्जाची एक मोठी घोषणा झालेली आहे. हो, झाली 3 लाखापर्यंत जर वेळेत दिलं तर. बरोबर आहे. खरं तर एका ओळीत सांगायचं झालं तर हा अर्थसंकल्प ना खुशी ना गम असा देणार आहे. याच्यातून काही आनंददायक घडलंय असंही नाहीये, परंतु दुःखदायक काय, कारण की ज्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प मांडला गेलेला आहे ती लक्षात घेता यापेक्षा अधिक सरकार करू शकेल असं काही मला व्यक्तिगत वाटलं नाही. आणि जर असा काही वेगळा मार्ग किंवा उत्पन्न वाढवण्याचे काही वेगळे मार्ग जर सरकारने अवलंबिले असते तर मग काहीतरी थोडा वेगळा विचार इथे मांडता आला असता. पण आपण जर ओव्हरऑल देशाची परिस्थिती बघितली किंवा प्रत्येक राज्याचं, मला वाटतं काल काहीतरी कर्नाटकाचं बजेट झालं, आज त्याच्याला काहीतरी राजस्थानचं वगैरेही आहे. सांगायचा मुद्दा असा की या पार्श्वभूमीवर सगळ्यात कुठल्याच राज्यांनी वेगळं पण असं काही दाखवायचं धाडस केलेलं नाहीये. एक दुसरी, महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्र अख्खा आपल्या देशाचं आर्थिक इंजन आहे, कारण मॅक्झिमम टॅक्स आपल्या महाराष्ट्रातून जातो आणि त्या बदल्यात केंद्र सरकारकडून जे काही आपल्याला रिटर्न येतं आहे त्याच्यामध्ये होणारा विलंब, त्या मधल्या काळात करावयाची तरतूद, या अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींवर याच्यामध्ये फोकस केलेला काही ठिकाणी दिसतोय, काही ठिकाणी दिसत नाहीये. टोटल जर आपण बघायला गेलं तर एकूण खर्चाच्या 57% अमाऊंट ही तुमचे वेतन, पेन्शन आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज देण्यासाठीच जातं आहे. बरोबर. पैशामध्ये जी काही विकास कामं किंवा जे काही करायचं आहे त्याच्यावर फोकस करावा लागेल. आणि सगळ्यात दुसरं महत्वाचं म्हणजे की आरोग्य विभाग वगैरे सगळ्याला जरी त्यांनी चांगलं बजेट दिलं असलं, तरतूद केली असली, तरी सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून येत्या वर्षभरामध्ये थोडी महागाई ही 100% वाढणार. कारण की जी अपेक्षा होती मला, तुम्हाला सगळ्यांना, की पेट्रोलचा दर कम, कारण शेवटी एव्हरीथिंग इज रिलेटेड टू ट्रान्सपोर्टेशन. शेतकऱ्याला तुम्ही खूप दिले, परंतु त्याचा माल उचलून घेऊन जाणारे जे ट्रान्सपोर्टर आहेत किंवा जे काही त्यांना मात्र त्याच्यामध्ये तेवढी सवलत नसल्यामुळे त्याचा टोटल परिणाम
हा शेतीमालाच्या आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढीवर नक्की होणार आहे. पडळकर सर जसं म्हणाले, मद्यपींना मात्र त्यांनी हे परत गंमत अशी आहे की सरकारने पैसे आणायचे कुठून, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहेच की. जर केंद्र सरकार जर पेट्रोल याच्यामधला जर हे कमी करायला तयार नाही, कर कमी करायला तयार नाही, तर राज्य सरकार म्हणतं आम्ही तरी का करू, कारण आम्हाला तेवढा एकमेव असा सोर्स आहे ज्याला सस्टेनेबल सोर्स ऑफ इन्कम म्हणू सरकारच्या दृष्टिकोनातून, तो सरकार कमी करायला तयार नाही. त्याच्यामुळे सामान्य लोकांना जरा थोडीशी म्हणजे हे नाहीच आहे, म्हणजे काही खरं तर त्याला काही प्रतिक्रिया म्हणता येणार नाही. पण मगाशी म्हणलं तसं ना खुशी ना गम मागच्या पानात चाललेलो आहोत. आता ते पुढे कसं कन्सिस्टंटली फॉलो होईल ते पाहायला पाहिजे. तुम्ही पेट्रोल दरवाढीचं किंवा दराविषयी आपण चर्चा केली. अश्विन, तू पण मगाशी त्याचा उल्लेख केला. आपण असं पण बघू शकतो का की इंडस्ट्रीयल ट्रॅफिक जो आहे तो जास्तीत जास्त डिझेल वापरात येतं. किमान डिझेलमध्ये थोडी कमी प्राइस मध्ये कमी जरा झालं असतं तर त्याचा काही रिलीफ वाटला असता का? काय वाटतं डॉक्टर कश्यप तुम्हाला? का नाही तसं काही वाटलं असतं, कारण की डिझेलवर चालवणारी वाहनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि इंडस्ट्रीयल ट्रॅफिक सगळं डिझेलवरच होतो. त्यामुळे जर डिझेल जरी ऍटलिस्ट कमी केलं असतं थोडं परिणाम झाला असता. कारण आणि दुसरं असं आहे की अनटॅप सेक्टर जे आहेत ते सेक्टर अर्थात खरं तर सरकारकडे यंत्रणा काही कमी नाहीये, प्रचंड बुद्धिमान लोक तिकडे बसलेले आहेत आणि सरकारचा रेव्हेन्यू कसा वाढवता येईल कुठल्या कुठल्या मार्गाने त्याचाही एक साधक बाधक विचार करायला पाहिजे. कदाचित या कोरोना काळामुळे असे जरा भांबावल्यासारखी परिस्थिती झाली असणार, द्यायचं तर आहे परंतु आणि देऊ पण शकत नाही आहोत, अशा कात्रीमध्ये सरकार सापडलेलं दिसतं. बरोबर, काही मार्ग पण खुंटले असतील ना सर या कोरोना काळात. एकंदरीतच सगळ्या ऍक्टिव्हिटीचा प्रोफेशनल किंवा फायनान्शियल ऍक्टिव्हिटीचा श्रिंकिंग. कारण सर्व्हिस सेक्टर कडून येणारा जो रेव्हेन्यू आहे, सर्व्हिस सेक्टर कडून येणारा रेव्हेन्यू पण ठप्प झालेला आहे ना बऱ्यापैकी. फक्त आयटी सेक्टर नाही देऊ शकत, वर्क फ्रॉम होम आयटी सेक्टरचं आहे नाही देऊ शकत. इतरही सर्व्हिस सेक्टर खूप डॅमेज झालेलं असल्यामुळे त्याचाही परिणाम टोटल बजेटवर झालेला तर निश्चितपणे दिसतं. बरोबर. म्हणल्याच्या सर तुमची काय प्रतिक्रिया? म्हणजे त्याच्या आधी मला तुम्हाला असं विचारावं असं वाटेल की आपण उद्योग क्षेत्राविषयी बोललो मागच्या वेळेला की उद्योग क्षेत्राला विशेषतः MSME काहीतरी सरकारतर्फे या बजेटमध्ये मिळावं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पूर्ण बजेटच्या भाषणात पवार साहेबांनी उद्योग क्षेत्राचं नाव पण काढलं नाही. काय वाटतं तुम्हाला? ओपनिंग रिॲक्शन काय त्याविषयी वाटेल या बजेट विषयी? नाही, आता मला असं वाटतंय की की आता डॉक्टर उदयजी आणि कश्यप साहेबांनी ज्या पद्धतीनं याचं विश्लेषण केलंय, सुरुवात अशी उदयजींनी केली की केंद्र सरकारच्याच धर्तीवरती राज्य सरकारनं बजेट दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर यांनी सांगितले की ना खुशी ना गम. आता ह्या दोन गोष्टींचा जर विचार केला प्रामुख्यानं तर आपल्याला एक गोष्ट नक्कीच पण लक्षात येईल की आत्ताची जी परिस्थिती आहे या सगळ्या परिस्थितीचा एकंदरीत आढावा घेतला आणि शेवटी ज्यावेळेस कश्यप साहेब म्हटले की याच्यापेक्षा आणखीन चांगलं काही होऊ शकत नव्हतं, म्हणजे आता आपण असं म्हणायला पाहिजे की सरकारनं चांगला प्रयत्न केलेला आहे सगळ्यांना खुश करण्याचा, सगळ्यांना समाधानी ठेवण्याचा. आणि अशा परिस्थितीत अशा पद्धतीचं बजेट देणं हे पण एक धाडसच आहे, निश्चितपणानं धाडसाचं आहे. सगळ्यांना खुश कसं ठेवता येईल. आणि अर्थात आता शेवटी ज्यावेळेस कश्यपजी म्हटले की सरकारमध्ये जे अतिशय बुद्धिजीवी असे अधिकारी बसलेले आणि हे सरकारचे जे अधिकारी आहेत हे माननीय मंत्री महोदयांना कशा पद्धतीनं बजेट मांडावं त्याच्याबद्दलचं सुतवाच किंवा त्याच्याबद्दलची माहिती देत असतात. आणि आदरणीय अजितदादा आहेत ते तर त्यांना मोठा अनुभव आहे, वेगवेगळ्या अनेक वेळा त्यांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचा. तर त्याच्यामुळे हे आकड्यांची खेळ म्हणा किंवा आकड्यांचा जो काही जुळवाजुळी असते हा प्रकार असणं स्वाभाविक आहे. आणि एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये 10,236 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मांडणं आणि ते ह्या परिस्थितीत मांडणं तर निश्चित आकड्यांचा खेळ जो आहे तो चांगला जमवलेला एकंदरीत दिसतोय असं मला वाटतं. त्याचबरोबर एक गोष्ट आणखीन मला इथे नमूद करावीशी वाटते की MSME करता अनेक वेळा अनेक प्लॅटफॉर्मवरनं
उद्योग मंत्री असतील, माननीय मुख्यमंत्री असतील, अर्थमंत्री असतील, वेगवेगळ्या मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही काहीतरी ठोस भरघोस मदत द्यायचा प्रयत्न प्रत्यक्षात करण्याचा आम्हाला मानस आहे. आणि खरं तर इतके दिवस वाट बघून ह्या बजेटमध्ये अपेक्षा होती की आता हे शेवटचा अव्हेन्यू आहे जिथे काहीतरी तरतूद येईल आणि छोट्या उद्योजकांना, व्यापाऱ्यांना सरळ आणि प्रत्यक्ष मदत काहीतरी होईल. पण तसं काही होताना एकंदरीत दिसत नाही. दुसरी एक गोष्ट जर बघितली असेल की बाजार समित्या बळकट करण्याकरता 2000 कोटी रुपयांची तरतूद ठेवलेली आहे. आपण जर बघितलं असेल की अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या बाजार समित्या आहेत तिथले जे व्यापारी आहेत ते अतिशय त्रस्त आहेत की तिथे घेतलं जाणारा सेवा शुल्क ह्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जर बाजार समित्या बघितल्या तर त्यांचं जे उत्पन्न आहे ते 400-500 कोटीच्या आसपास असेल. आणि जर 2000 कोटी तुम्ही बळकटीसाठी देणार असाल तर त्याच्यातले 500 कोटी किमान पुढच्या 5-7 वर्षाकरता जर तुम्ही दिले आणि सांगितलं की तुम्ही तुमचं स्वतः बळकट व्हा आणि हा जो सेस आहे जो शेतकऱ्यांकडनं किंवा व्यापाऱ्यांकडनं किंवा ग्राहकांकडनं प्रत्यक्षात घेतला जातो तो थांबला असता. प्रश्न 400-500 कोटीचा नाहीये, त्याच्या मागचा जो त्रास आहे मग तो कोणता त्रास आहे ते मला इथे सुतोवाच करायची गरज नाहीये. परंतु ह्या सगळ्या गोष्टींवरती निश्चितपणानं आळा घालता आला असता, ह्या गोष्टीवरती विचार जर झाला असता तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकला असता. आणि आपण सगळ्यांनी अपेक्षा ठेवल्या होत्या की योगायोगानं महिला दिनाच्या दिवशी हे बजेट आलेलं आहे आणि महिलांकरता चांगलं काहीतरी घोषणा या सरकारकडनं होतील आणि तशा झालेल्या आहेत. महिला उद्योजकांकरता जर कधी खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष रूपात जर काही त्या सवलतींचा वर्षाव झाला असता तर तो नक्कीच फायदा झाला असता. आता जसं 1% घर घेण्यामध्ये सरकारनं त्यांना प्राधान्य दिलेलं आहे तर ज्या उद्योजिका मग त्या पंतप्रधान रोजगार निर्माण असो किंवा मुख्यमंत्री रोजगार निर्माण असो त्यांच्या माध्यमातून ज्या काही रोजगार निर्माण करण्याच्या माध्यमातून उद्योग उभारतात तर त्याला लागणारं जे काही CGTMSच्या अंतर्गत 1.75% जो पैसा द्यावा लागतो किंवा बाकीचे जे चार्जेस लावावे लागतात त्याच्यामध्ये जर कधी सवलत दिली असती प्रत्यक्ष रूपी तर मला वाटतं ते जास्ती योग्य झालं असतं आणि त्याच्यात महिलांनी रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला असता. सगळ्यात महत्वाचं जे मला वाटतंय की शेतीला प्राधान्य या सरकारनं दिलंय. आज शेतीला तर प्राधान्य देणं हे साहजिकच आहे कारण आपण बघतो साधारण 65% जनता शेतीवरच अवलंबून असते. नाही दिलं तर जीडीपीतला जो ग्रोथ आहे तो आपल्याला अपेक्षित असलेला ग्रोथ होऊ शकत नाही. या सरकारनं हेरलं आणि ते चांगली गोष्ट केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. परंतु हे करत असताना तालुक्या लेवलवरती जर काही महिला उद्योजक किंवा तरुण उद्योजक याच्यामध्ये काम करणार असतील तर ह्या बजेटच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं होतं असं मला वाटतं. परंतु ते तसं काही झालेलं. बरोबर. नाही या बाबतीत मला सर असं विचारायचं वाटेल की अरे मला वाटतं मंडलेच्या सरांचा आपला संपर्क तुटलेला आहे. उदयजी तुम्हाला मला असं विचारायचं वाटेल जर MSME ला काही द्यायचं असतं काही द्यायचं तर काय देऊ शकले असते या बजेटमध्ये. ऑफकोर्स काही दिलं काही नाहीये MSMEचा तसा काही उल्लेख नाहीये पण जर सरकारला वाटलं असतं तर काय देऊ शकले असते काय वाटतं तुम्ही? आपण एक बघितलं पाहिजे की शेतकऱ्यांप्रमाणे MSME मध्ये काही कुठल्याही तऱ्हेने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर वगैरे अशी काही करता येत नाही. असं काही शक्य नाहीये. केंद्र सरकारने काही काही गोष्टी करताना प्रॉव्हिडंट फंड मध्ये दिलासा दिला काही काही संस्थांना. पण एक तुम्ही उद्योगाच्या दृष्टीने बघितलं तर आपण मागच्या या चर्चेमध्ये एक मी विषय मांडला होता पर्यटनाचा. तर पर्यटनाची एक नवीन धोरण जाहीर होणार आहे आणि पर्यटनासाठी सुमारे 1400 करोड रुपये या बजेटमध्ये बाजूला ठेवलेत. आणि वरळीचं जे केंद्र आहे आपलं दुग्ध केंद्र तिथे पर्यटन विकास होणार आहे आणि घोषणा केली ना हो. आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी इथे काही प्रकल्प येणार त्यासाठी काही 100 कोटीची तरतूद आहे. नंतर थीम पार्क होणार आहे गोंडवानामध्ये. म्हणजे पर्यटनावरती बऱ्यापैकी जोर दिसतोय आणि या क्षणी जेव्हा भारताबाहेर प्रवास करणं मुश्किल आहे या कोरोनाच्या आणि क्वारंटीनच्या तर मला वाटतं हे खूप पॉझिटिव्ह आहे आणि याच्यातून सुद्धा उद्योगाला खूप काही मिळू शकेल. मग प्राचीन मंदिर असतील तसंच जसं म्हटलं की ह्या बरोबरच त्यांनी
महाराष्ट्र राज्य ग्रंथ संग्रहालय करणारच आहे. अजून एक मोठी गोष्ट म्हणजे सुमारे 1200 करोड हे रोजगार हमीमध्ये हे सरकार देणार आहे. आणि म्हणजे त्या अनुषंगाने मग तो महाबळेश्वर, पाचगणी असून दे, म्हणजे एकूण पर्यटनावरती थोडा फोकस दिसतोय. त्यातून उद्योगाला काहीतरी मिळायची अपेक्षा आहे. पण जसं तुम्ही विचारलं तसं काही असं देर इज नथिंग ऑन द टेबल दॅट यू कॅन शो की उद्योगाला असं काही दिलंय असं सध्या तरी पण एक मुद्दा उदय असा आहे की पायाभूत सुविधांवर जर सरकार इतका खर्च करत असेल तर त्याचा एक इनडायरेक्ट इफेक्ट उद्योगांवर होणारच आहे. हो बरोबर, ते कोरिलेटेड आहेत आणि तिथे चालूच राहील. म्हणजे मगाशी आपण म्हणलं रिंग रूट असून दे किंवा रस्ते बांधणी आहे, तर त्या ठिकाणी कुठेही म्हणजे मला वाटतं त्यांनी बोलताना सांगितलं की आम्ही कुठेही दुर्लक्ष केलेलं नाहीये पायाभूत सुविधांकडे. आणि त्याचा त्यांनी उल्लेख केला. मग ते म्हणजे नागपूर शहर असून दे, वर्धा असून दे, आणि अर्थात मुंबई मेट्रो प्रकल्प आहेत, प्रकल्प आहेत. त्याच्यामुळे उद्योगांना तसा इनडायरेक्टली एक बूस्ट मिळणारच आहे. मुरलेच्या सरांचा संपर्क आपल्याकडे परत आलेला आहे. सर, काही तुम्ही मगाशी काय अर्धवट राहिलाय का? नाही तर आपण पुढल्या राऊंडकडे जाऊ. ऍक्च्युली तोच विषय होता. मी आता आपण दरवेळेस म्हणतो टुरिझम इंडस्ट्री आणि ही गोष्ट नक्कीच तेवढीच खरी आहे की टुरिझम इंडस्ट्री, एका टुरिझम इंडस्ट्रीवरती अनेक वेगवेगळे असे पूरक असे आणखीन उद्योग त्याच्यावरती खरी गोष्ट आहे. त्याला निश्चित गती मिळेल. मला वाटतं की खऱ्या अर्थानं या बजेटमध्ये एक गोष्ट बघितली की ज्याच्यातनं रोजगार कसा जास्तीत जास्त निर्माण होईल तो नाही पण इनडायरेक्टली त्याच्यावरती भर दिलेला असं एकंदरीत वाटतंय. चांगली गोष्ट आहे. तो शेवटी हेच की डायरेक्टली जे एक्सपेक्टेड होतं एमएसएमई साठी ते काही तसं काही नाही. बरं, हरकत नाही. आपण पुढल्या राऊंडकडे जायच्या आधी अश्विन काही प्रश्न आहेत का आपल्याकडे? हो, वीज बिला संदर्भातला प्रश्न विचारतायत लोक. एक सांगायचं होतं की बोला सर. आपल्याकडे त्यांनी पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी जरा म्हणजे खूप नाही म्हणता येणार परंतु थोडीशी तरी तरतूद केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड आहे बायोडायव्हर्सिटी पार्क डेव्हलप करणं. आणि त्याचबरोबर जसं टुरिझमचा दोघांनी उल्लेख केला त्याच्यामध्ये मग मेडिकल टुरिझम पासून बऱ्याच गोष्टी आहेत की जेणेकरून अर्थकारणाला चालना मिळेल. तर या गोष्टी होणं गरजेचं होतं. आणि दुसरं एक की व्यवसाय कर जर रद्द करता आला असता, कारण की तो फार अनेक प्रकारे आपण जीएसटी वगैरे सगळ्याच गोष्टी आपण भरत असतो. म्हणजे माझ्यापेक्षा मंडलेच्या सरांना ते व्यवसाय करायचं जे काही दुखणं गेले अनेक वर्षापासूनचं आहे, लोकांचं, व्यापाऱ्यांचं आहे, छोट्या छोट्या व्यावसायिकांचं आहे. तर त्याला कुठेतरी रिलीफ मिळायला पाहिजे होतं. कारण काय असतं, छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा एखाद्या छोट्या छोट्या माणसांचे संसार फुलत असतात. आता कदाचित या कोरोनामुळे शक्य नसेल पण आपण आशा करूयात की पुढच्या बजेटमध्ये पुढच्या वर्षीच्या व्यवसाय कर रद्द होण्यासाठी काही ना काहीतरी पावलं उचलली गेली असतात. कश्यप, तुम्ही जे म्हटलात ते अतिशय योग्य आहे. त्याचं कारण असं आहे की तो जो काही प्रोफेशनल टॅक्स लावला गेला होता तो एकेकाळी जेव्हा केव्हा दुष्काळ पडला होता त्यावेळेस तो लावला गेला होता. म्हणून तो सेसच्या रूपात होतोय आणि तो तसाच कंटिन्यू झाला. मला वाटतं तसंच आपल्याकडे ते कारगिलचा पण टॅक्स लावला गेला तो तसाच कंटिन्यू ठेवलेला आहे. बरोबर. सरकार ज्यावेळेस अशा पद्धतीचा छुपा टॅक्स लावतं आणि तो नंतर तो तसंच चालू राहतो. ते कारण संपलं असलं तरी तो तसंच चालतो. त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. खरंय. आपण काही प्रश्न घेऊया. प्रामुख्याने जसं मी म्हटलं तसं की अरुण यांचा प्रश्न आहे की वीज बिलं अजूनही वाढून येत आहेत, तर त्याबद्दल काही ठोस अशी घोषणा या बजेटमध्ये दिसली नाही. तर येणाऱ्या काळामध्ये काही अमेंडमेंट किंवा याच्यामध्ये काही दिलासा देण्याचा प्रयत्न होऊ शकतो का? कारण लोकांचा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि अजूनही अनेक जणांना जास्त बिलं येत आहेत. तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं? काय म्हणलेच्या सर, काय वाटतं? काय ऍक्च्युली घोषणा तर केली आहे की 1 एप्रिल पासून 2% रेट कमी करणार. तुमचे रेट जर एवढे मागचं सरकारच्या मध्ये ज्यावेळेस MERCच्या माध्यमातून सुनावणीच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षाचे दर काय असणार ते ठरून झालेले आणि त्यावेळेसच व्यापार आणि उद्योगाच्या जगतानं त्याला प्रखर विरोध केला होता. नागरिकांनी प्रखर विरोध केला होता. परंतु त्यावेळेसच्या MERCने त्याच्यावरती फक्त सुनावणी करून घेतली आणि जे प्रस्तावित म्हणजे MSMEचं म्हणणं होतं तसं त्यांनी ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. तर ते आणि हा जो मुद्दा आपण मांडला की वीज दराच्या बिलाच्या बाबतीत वाढीव येत आहेत, त्याच्यावरती अनेक वेळा अनेक फोरमवरनं डिस्कशन झालंय की तुम्ही वीज दराचं जर बिल बघितलं
तर त्याच्यामध्ये आता इतक्या प्रकारचे वेगवेगळे छोटे छोटे कॉम्पोनंट, मग हा भार, तो भार, अति भार, नको भार, कसा कसला भार, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये टाकलेल्या असतात आणि कन्फ्युज केलेलं असतं. तर आमची कायम हीच मागणी असते की एक दर तुम्ही द्या, तुमचे काय भार असतील ते तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये टाका, परंतु तसं होत नाहीये. आणि मग इतक्या युनिट्स पर्यंत इतके, आणि त्याच्यानंतर मग ते त्याच्यामुळे जास्ती गोंधळ होतो. आणि आपण जे आता बापटसाहेब म्हटलात की जास्ती बिल येत आहेत, ह्याची बोंबाबोंब तर त्या कोविडच्या काळापासून आहेच. आणि ते सरकारलाही मान्य आहे की चुकीची बिलं आलेली आहेत, पण ती चुकीची बिलं देणं सोपं असतं, पण ते दुरुस्त करणं किती अवघड असतं हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावरती पण विचार होणं गरजेचं आहे, पण अजूनही पाहिजे तसं सरकार त्याच्यावरती लक्ष घालत नाहीये. तर ते घालणं गरजेचं आहे, हे सर्वसामान्य नागरिकांची ही अपेक्षा आहे. बरोबर. हो, उदय सरांना मला एक याच्यामध्ये जे झिस्ट येतात त्याच्यावरनं प्रश्न विचारायचा वाटतो की इंधनाबद्दल स्पेसिफिक अगेन. म्हणजे काल पुन्हा एकदा आपल्या राज्याच्या अर्थमंत्र्यांनी ही गोष्ट क्लिअर केली की ही सर्वस्वी केंद्राची जबाबदारी आहे आणि इकडे आम्ही काहीही रोल प्ले करू शकत नाही. तर उदय सर, याच्यामध्ये स्टेटने 1-2 रुपये तरी किमान जो त्यांचा पार्ट आहे टॅक्सचा तो कमी करून काहीतरी दिलासा देऊ शकला असतं राज्य, का सध्याच्या घडीला आपण त्या आर्थिक स्थितीत नाही आहोत की 1-2 रुपये कमी करून आपण ते पुढे जाऊ शकतो? याचं कारण अत्यंत तापलेला मुद्दा आहे. म्हणजे आता अधिवेशन चालू आहे, तिकडे देखील याच्याबद्दल चर्चा होतेच आहे, पण तरी देखील एक काय म्हणूया आपण तात्पुरता दिलासा तरी देता आला असता राज्य सरकारला. अश्विनजी म्हणतात की या वॅट मध्ये दिलासा, आणि मंडलेच्या साहेब म्हणतात प्रोफेशनल टॅक्स मध्ये दिलासा. मला वाटतं ज्या सरकारने 70,000 रुपयाचं जे कर्ज घेतलंय या कोरोनाच्या काळामध्ये, त्यांना ही जी म्हणजे ऍडजस्टमेंट करणं खूप मुश्किल होतं. त्यामुळे मला वाटतं त्या बाबतीत आपण सरकारला दोष देऊ नये. आणि अर्थात सगळ्या राज्यांनी मिळून आणि केंद्राने मिळून जीएसटी काउन्सिलमध्ये याचा सारासार विचार करून, आणि हे बघताना काही राज्यांना काही ऍडिशनल काही स्रोत आहे का काही उत्पन्न मिळवण्याचा, असा काही विचार झाला तर मला वाटतं सर्व राज्य एकत्र येतील. नाहीतर म्हणजे खनिज तेलाची आयात करायची आणि दुभत्या गाईप्रमाणे राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही त्यातून उत्पन्न घेणार आणि एकमेकांना दोष देणार. ह्या चाकोरीच्या बाहेर आपण येऊ शकणार नाही. त्यामुळे राज्य सरकारनी ह्या बाबतीत निर्णय घेणं ठीक आहे, तो नंतरही घेता येईल. पण आता मला वाटतं केंद्र सरकारने जर पाऊल टाकलं तर बरीच राज्य त्याला फॉलो करू शकतात आणि निदान हा 100ला जो गाठतोय जो दर पेट्रोलचा, तो निदान 90च्या खाली तरी आणावा. म्हणजे त्यासाठी दोन्ही सरकारनी मात्र पावलं उचलायला लागतील. मला वाटतं उदयजींनी फार अतिशय महत्वाचा विषय मांडलेला आहे. कदाचित पुढच्या वर्षी जर कधी इलेक्शन असतील तर मग निश्चितपणानं दोन्ही सरकारनं त्याच्यामध्ये कुठे ना कुठे ऍडजस्टमेंट करून 2-2, 5-5 रुपये कमी करून आणि आपलं श्रेय घ्यायचं आणि वोट बँकचं राजकारण करायचा प्रयत्न केला असता असं मला नक्कीच वाटतं. यामध्ये एक अजून एक गोष्टीचा उल्लेख करतो मी की आपल्याच केंद्र सरकारनी एक निर्णय घेतला होता की जे आंतरराष्ट्रीय दर असतील त्याप्रमाणे आम्ही या भारतामध्ये दर ठेवू. पण जेव्हा पेट्रोलची प्रचंड प्रमाणात घसरण झाली तेव्हा मात्र हा निर्णय त्यांनी थांबवला आणि अबकारी करात वाढ केली. तर कुठेतरी हा जो समन्वय तो होत नाहीये आणि इथे पण केंद्र सरकारला आपण दोष देऊ शकत नाहीये, कारण तो जो दर असतो तो ऍड व्हॅल्युरम असतो, म्हणजे व्हॅल्यूवरती असतो. जेव्हा व्हॅल्यू खाली येते तेव्हा अर्थातच त्यांचं उत्पन्न कमी होतं. त्यामुळे सरकार त्यावेळेला अबकारी कर वाढवतं आणि अबकारी कर सरकारने वाढवला की राज्य व्हॅट वाढवतं. म्हणजे हे जे सर्कल आहे त्याच्यामध्ये सामान्य माणूसच भरडला जातो. त्यामुळे हे सर्कल तोडायचं असेल तर केंद्राला जरा वडिलकीच्या नात्याने काहीतरी ठोस उपाययोजना करायला लागेल आणि राज्यांना विश्वासात घ्यावं लागेल. दोन्ही करावं लागेल. आता केंद्र सरकारचं कसं आहे, एक मिनिट त्याच्यात कसं आहे, आपण उदयजी आणि मंडलेचे साहेब आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की उदारीकरणाच्या 30 वर्षात जर कोणाची जास्तीत जास्त प्रगती झाली असेल तर ती मध्यम वर्गाची झालेली आहे. तुम्ही लक्षात घ्या सर. बाकीचे तुम्ही शेती बघितली किंवा इतर काही उद्योग हे बघितले तर सगळ्यात जास्त प्रगती मध्यम वर्गाची झाली आहे. त्यामुळे पेट्रोलचा जर थोडाफार जास्त असेल तर मध्यम वर्गाला किती दोषीच पडते.
असं सुद्धा सरकारचं म्हणणं असू शकेल. ते थोडं त्यांनी ऍब्झॉर्ब करावं, आम्हाला जरा दुसऱ्या क्षेत्रांकडे, शेतीकडे वगैरे लक्ष द्यायला वेळ द्या. चांदेकर साहेब तसं नाहीये. मध्यम वर्ग तुम्ही म्हणता, मग मध्यम वर्गाची डेफिनेशन एकदा स्पष्ट करायला पाहिजे. जसे आपण म्हणतो दारिद्र्य रेषेखालील आणि दारिद्र्य रेषेच्या वरती, ती रेषा कुणी कुठे मारायची त्याच्यावर ते ठरतं. जर माझं वार्षिक उत्पन्न 8 लाख असेल आणि दारिद्र्य रेषा माझ्या वरती असेल तर मी दारिद्र्य रेषेच्या खाली येतो आणि बाकीचे दारिद्र्य रेषेच्या वरती राहतात. म्हणून मी काय म्हटलं, जर डिझेलला काही त्यांनी दर कमी केले असते की जे ट्रान्सपोर्टसाठी, केंद्र सरकारच्या बजेटमध्ये ज्याला आपण बिटवीन द लाईन म्हणतो त्याच्यामध्ये एक क्लॉज त्यांनी टाकलेला आहे. कदाचित मंडलेचांना आणि तादळकर सरांना माहिती असेल की पेट्रोल डिझेल सुद्धा जीएसटीच्या पॅरामीटर्स मध्ये आणण्यात नाही. नेमकं कधी ती डेट काही टाकलेली नाही. आणि माझा अंदाज असा आहे की बिफोर पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी कदाचित तशी एक अमेंडमेंट होईल, कारण की भारताच्या स्वातंत्र्याचा 75वा वाढदिवस असणार आहे आणि मग त्या 75वा वाढदिवस सगळ्यांनीच आनंदात साजरा केला पाहिजे. खरं तर तो साजरा करण्यासाठी ही आपल्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून संधी देऊ शकते. केव्हा? त्यावेळेस असं ते होईल. मंडलेचे साहेब, काय वाटतं तुम्हाला? नाही, हे 75 वर्ष वगैरे म्हणतात ते बरोबर आहे. आणि तोपर्यंत 5 ट्रिलियन इकॉनॉमी नक्कीच झालेली असेल तर त्याच्यामुळे आपलं उत्पन्न आणखीन भरपूर वाढणार आहे. त्याच्यामुळे असं तेव्हा त्याचा फायदा होईल असं नक्कीच वाटतंय. या बाबतीत माझं एक वेगळं मत आहे. असे रेट कमी करण्यावर आणि जीएसटी मध्ये आणणं तर नक्कीच जरुरीच आहे, पण 75 वर्ष पूर्ण होणार म्हणून दॅट इज प्लेइंग टू द गॅलरी. तर त्यापेक्षा पेट्रोलचे साठे भारतामध्ये जास्ती वाढवायला पाहिजेत आणि पेट्रोलचे साठे वाढवण्यासाठी सुमारे 4 ते 6 वर्षाचा कालावधी लागतो एकदा तुम्ही काम सुरू केल्यानंतर. ते काम 3 वर्षापूर्वी काही प्रमाणात विशाखापट्टणम मध्ये सुरू झालं. तर ते जेव्हा पेट्रोल 20 आणि 30च्या टप्प्यात असतं तेव्हा तुम्ही त्याचा साठा करू शकता आणि त्याचं जे अवलंबून आपण जे आहोत ते पण कमी करायला पाहिजे. ही लॉंग टर्मच्या दृष्टीने हे करणं जरुरीचं आहे. आणि असे काहीतरी म्हणजे 60 वर्ष झाली, 70 वर्ष झाली म्हणून कमी करा, दॅट इज ऑल पॉप्युलिस्ट मूव्ह. त्यापेक्षा समथिंग फंडामेंटली नीड्स टू बी डन. आणि उदयजी, तुम्ही जे म्हणताय ते ऑलरेडी स्टार्ट भारतीयांनी केलंच आहे की अनकन्व्हेन्शनल एनर्जीचा जास्तीत जास्त वापर, सौर ऊर्जा असेल किंवा आता इलेक्ट्रिकल व्हेकल असतील, हायब्रिड व्हेकल्स असतील, ते ऑलरेडी आपण चालू केलंय. तर मला वाटतं त्याचा नक्कीच फायदा. त्याच्यासाठी बजेटही चांगलं ठेवलंय त्यांनी. 10,663 कोटी ठेवलेलं आहे आणि इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग पॉइंट्स वाढवण्यावर सरकारने भर दिलेला आहे याच्यामध्ये. बरोबर. साठे एका बाजूला असतील आणि एका बाजूला इलेक्ट्रिकल व्हेकलही असेल, म्हणजे पॅरलल इंधन अवेलेबल असतील प्रगतीच्या रथाची. बरोबर, नक्की. याच्यामध्ये अजून एक मुद्दा जो आहे, जो आपण प्री बजेट सेशन मध्ये डिस्कस केलेला होता. प्रामुख्याने जे मुद्दे होते, एक इंधन दरवाढ होता, आरोग्य होतं. त्याच्यानंतर जो मुद्दा होता तो रोजगार निर्मिती. तर मला तुम्हाला तेच विचारायचं आहे की या बजेटकडे बघून कुठले सेक्शन दिसत आहेत तुम्हाला असे की जिकडे आता येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या रोजगाराच्या संधी, नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतील? काय सांगा यामध्ये? मी एक सांगू इच्छितो की आपल्या बजेटच्या त्या हायलाइट्स मध्ये एक गोष्ट आली होती जी उद्योगाला पण आपण समर्पित करू शकतो की चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीमच्या खाली सुमारे 1 लाख जी औद्योगिक युनिट्स आहेत त्यांना एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी सपोर्ट मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये जो एक आपण म्हणतो की कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा असा आहे की लोकल 80% देणार आहे स्थानिक लोकांना. पण असं सरकारने केलं की जिथे जिथे लोकांना तर हेच मिळेल आणि 1 लाख युनिट त्यांनी आता, अर्थात त्याचं अजून काही डिटेलमध्ये धोरण आलेलं नाहीये, पण सरकारचा इथे काहीतरी रोख आहे असं दिसतंय. ही चांगलीच गोष्ट आहे. अशा प्रकारचं काही ऑपॉर्च्युनिटी मिळणार असेल तर, 1 लाख युनिट्सचा ऑपॉर्च्युनिटी मिळणार असेल तर त्याच्यात अनेक लोक त्याचा फायदा उठवू शकतील. पुढे स्किल डेव्हलपमेंटलाही त्यांनी बऱ्यापैकी तरतूद केली आहे. स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटी त्याच्या माध्यमातून एम्प्लॉयमेंट जनरेशनचाही मोठ्या प्रमाणामध्ये एक ती चांगली गोष्ट आहे, नाही अशातला भाग नाही. फक्त प्रश्न असा आहे की उद्योग, इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर हे किती वेगाने आपलं अचिव्हमेंट्स करू शकतात, त्यांचे प्रोजेक्ट्स. आणि मगाशी जसं तारदाळकर सर म्हणाले, टुरिझमचं बऱ्यापैकी धार्मिक संस्थांनाही मदत आपल्याकडे आहे. मी असं बघतो की रिलिजियस टुरिझम डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून ते एक चांगलं पाऊल आहे.
कारण त्यांची स्थानिकांना भूमी आहे. रोजगार मिळणं हा पण तितकाच महत्वाचा. बरोबर ते म्हणजे महाराष्ट्र ही त्याच्यात तुम्हाला संतांची काय भूमी वाटतं? म्हणतात ना, त्यामुळे करायला हरकत नाही. हो आता कश्यप साहेब जसं म्हणतात की रिलिजियस टुरिझम, आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये जी काही देवस्थानं आहेत रिलिजियस टुरिझमच्या माध्यमातून जी डेव्हलप झालेली आहे, एकदा का लोक तिथं जायला लागलेत, सुखसुविधा मिळायला लागल्या, तर मग लोक किती मोठ्या प्रमाणात जातात आणि तिथलं ते देवस्थान कशा पद्धतीने डेव्हलप होतं हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि मला असं वाटतंय की हे प्राचीन काळातली जी काही देवस्थानं होती त्यांच्याकडे पाहिजे तितक्या चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंटला चान्स असून सुद्धा ती झाली नव्हती. या सरकारनं ती नवीन अव्हेन्यूज डेव्हलप करायचा जो प्रयत्न किंवा घोषणा केली आहे, निश्चित आता दरवेळेस त्याच ठिकाणच्या देवस्थानात जाण्यापेक्षा नवीन देवस्थानांना चांगल्या सुखसुविधांच्या माध्यमातून जाता येईल असं एक जे धोरण सरकारचं एकंदरीत दिसतंय, मग तिथल्या स्थानिक लोकांना पण तिथला रोजगार मिळू शकेल. तिथले स्थानिक तरुण जे आहेत त्याच्यात ते त्यांना रोजगार मिळाला तर नक्कीच तिथली डेव्हलपमेंट होऊ शकेल. असा एक प्रयत्न सरकारचा आहे असं एकंदरीत मला वाटतं. ठीक आहे. सर, मला अजून एका प्रश्नाकडे यायचं आहे की प्रादेशिक समतोल हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, विशेषतः महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचा. तर आपल्याला काय वाटतं, या बजेटमध्ये प्रादेशिक समतोलाचा कितपत विचार केला गेला आहे, किंवा आपल्याला वाटतंय असं की प्रादेशिक समतोल साधलाय का या बजेटने? उदयजी, तुम्ही सांगू शकता पहिले काय वाटतं? आपण म्हटलं की खूप वेळा मुंबई, पुणे, नागपूर या शहरांना झुकतं माप दिलं जातं, पण ह्या वेळेला आपण बघितलं की विकास मंडळ नसली तरी सुद्धा विदर्भाला निधी जाणार आहे. नागपुरामध्ये पण काही कामं विदर्भाला 26%, मराठवाड्याला 18%. हो, आणि एवढा आपण निधी तिकडे देतोय. नाशिकमध्ये पण असं होणार आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे आपली गोष्ट की आपण नेहमी म्हणतो की एक श्रीमंत आणि गरिबांच्या मध्ये दरी आहे किंवा रिजनल इम्बॅलन्स आहे. आता रिजनल इम्बॅलन्स म्हणताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्या भागात निदान अन्न, वस्त्र पुरवठा ह्या गोष्टी मिळायला पाहिजेत. काही गोष्टींचा जर विचार केला तर जे आपण ज्याला म्हणतो की एकूण वन जे असतं अख्ख्या राष्ट्राचं, तर ते किती टक्के असावं, तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही सखोल अभ्यास केला तुम्हाला लक्षात येईल की विदर्भातली जागा ही जास्तीत जास्त वन खात्यात येते. त्यामुळे तिथे तुम्ही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करू शकत नाही, म्हणून त्यांची ती ओव्हरहेड आहे. अर्थात त्यासाठी त्यांनी वेगळा विदर्भाचं पण एक मध्ये मागणी आली होती. त्यामुळे सरकारला पार्टी कुठली असून दे सारासार विचार करून ही डेव्हलपमेंट करावी लागते. पण एवढं पण लक्षात घेतलं पाहिजे की आपण नेहमी बोलतो की मोठ्या मोठ्या उद्योगपतींना सरकार सपोर्ट करतं, पण हे मोठे उद्योगपतीच रोजगार निर्माण करतात. त्यामुळे सरसकट कधीही टीका न करता त्याच्यातून काय साध्य होईल बघता येईल. आणि एकूणच चक्र तुम्ही बघितलं तर खेडेगावातला माणूस जो असतो तो आपल्या तालुक्यात जायला बघतो, तालुक्यातला माणूस शहरात जायला बघतो, शहरातला माणूस मुंबईला यायला बघतो आणि मुंबईतला माणूस न्यूयॉर्कला जातो. नाही, याच कारणासाठी प्रादेशिक समतोल साधला पाहिजे. आणि जी आपण प्रगती म्हणतो ती जास्तीत जास्त डिसेंट्रलाइज करायला पाहिजे, की ही फक्त नाशिक, औरंगाबादच्या भोवती न फिरवता महाराष्ट्रभर ती प्रगती गेली पाहिजे असं आपण म्हणतो, आणि असा आपला प्रयत्न राहायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय वाटतं? भीमा दांडेकर समितीने दिला होता, माहिती असेल मंडलेचंना आणि तळगाळकर, इंडस्ट्रीचं डिसेंट्रलायझेशन व्हायला पाहिजे. पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे इथं न राहता महाराष्ट्रातल्या चारही प्रादेशिक समतोल साधायचं आपण म्हणतोय, तर चारही प्रांतांमध्ये ती इक्वली डेव्हलप झाली पाहिजे. परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही. त्याच्यामुळे आपल्यावर अन्याय होतोय अशी एक भावना, जनभावना निर्माण झाली, आणि मग तो अनुशेष भरून काढायचं, मग ते दरवेळेस आपल्याला येत गेलं. मग विदर्भाचा अनुशेष, मराठवाड्याचा अनुशेष. आता हे अनुशेष काय एकदा तो निर्णय लावायला पाहिजे ना, की बाबा इथे एवढं बॅकलॉग आहे, तो भरायचा असेल तर कुठून भरायचंय, कसा भरायचा. म्हणून मगाशी जसं आपण म्हटलं की स्थानिक लोकांना रोजगार मिळवून देणं, स्थानिक लोकांच्या समस्या आणि त्यांना तिथल्या तिथेच काही गोष्टी जर अवेलेबल झाल्या तर त्यांचा ओढा जो आहे तो पुण्या मुंबईकडे येणार नाही. आज काय झालंय, मोठ्या शहरांना मोठी सूज आहे, इतके व्हर्टिकल टॉवर्स उभे राहायला लागलेले आहे. क्लायमेट चेंज सारखा इफेक्ट एवढा प्रचंड होतो आहे की शेतीचा आपण छानपैकी उल्लेख केला की शेतीने आपल्याला हात दिला, परंतु यावर्षी काय असणार आहे शेतीचं प्रिडिक्शन आपल्याला माहिती नाही. काहीतरी अवकाळी काही झालं, सरकारची जबाबदारी, मग पीक वाहून गेलं, मग सरकारने मदत द्या.
असं दरवेळेस करण्यापेक्षा जर आपण क्लायमेट चेंज लिंक ऍग्रिकल्चरल इन्शुरन्स पॉलिसी जर इंट्रोड्यूस केली तर काही भाग त्या प्रीमियमचा सरकार भरेल आणि काही शेतकरी भरेल. म्हणजे सरकारवर पण बर्डन येणार नाही आणि शेतकऱ्याला सुद्धा सन्मानाने की बाबा मी माझं इन्शुरन्स भरलंय त्याच्यातून मला हे नुकसान झालं तर पैसे मिळतील. आता होतंय काय नेमकं, शेतकरी कर्जबाजारी असतो आणि मग त्याचं नाही कर्ज फिटता आलं तर मग परत सरकारकडे माफीची अपेक्षा असते. माफीचं आपल्याला फार अर्थकारण चालणार नाही. इथून पुढच्या काळात 5 ट्रिलियन जर आपल्याला इकॉनॉमी करायची आहे तर हे माफी प्रकरण जे आहे ते बाजूला ठेवावं लागेल. प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे त्याला भिडावं लागेल. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी असे टूल्स जायला पाहिजे किंबहुना ते सरकारने जबरदस्तीने गळी उतरवले पाहिजेत. तरच आपल्याला विकास म्हणतात तो काही पाहता येईल. ठीक आहे, बरोबर आहे तुमचं म्हणणं सर. आणि मंडलेचा सर काय तुम्हाला काय वाटतं या बाबतीत? मला असं वाटतंय की आता कश्यप साहेब जे बोलला ना की शेतकऱ्यांना हमी भावा, शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न असावं, तर शेतकऱ्यांना शाश्वत वीज योग्य वेळी मिळावी असा जर काही सरकारनं त्याच्यावर प्रयत्न केला तर त्यांना पाहिजे तसं उत्पन्न घेता येऊ शकतं. आणि अवकाळी पाऊस येणं किंवा ह्या गोष्टी याच्यातनं जर काही नुकसान होतं तर कश्यप साहेब जसं म्हटलं की काहीतरी ते लिंकेज करून काय उत्पन्न घेतली पाहिजे त्याच्याबद्दलचं सगळं प्लॅनिंग शेतकऱ्यांना समजून सांगून शेतकऱ्यांच्याच जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात राहून त्या कशा पद्धतीनं काम करता येईल ह्याच्यावरती जर कधी सरकारनं काम केलं तर इमिजिएट नाही पण पुढच्या 4-5 वर्षामध्ये जे खऱ्या अर्थानं शाश्वत उत्पन्न शेतकऱ्यांना अपेक्षित आहे ते नक्कीच मिळू शकतं. आणि ही गोष्ट नक्की बरोबर आहे की तुम्ही बळीराजाला ती सवय लावून ठेवताय की कधीतरी माफी मिळेल आणि त्यामुळे तो वाट बघत बसतो. तसं पाऊस कधीतरी पडेल आणि मग तो शेत चांगलं उत्पन्न मिळेल तशी ती माफीची जी काही सवय लागलेली आहे ती अतिशय म्हणजे त्यांची कधीच अपेक्षा नव्हती, शेतकऱ्यांची कधी अपेक्षा नव्हती, परंतु परिस्थितीनुसार त्यांना त्या पद्धतीचं जे काही हे झालेलं आहे तर मला असं वाटतंय की त्यांना सक्षम करणं, शेतकरी सक्षम झाला तर आणि तरच आपल्याला जी 5 ट्रिलियन ची जी बघायची म्हणजे एक टर्म आता आलेली होती आत्मनिर्भर. आय थिंक आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने आपल्याला पावलं टाकावी लागतील असा एक सूर मला याच्यात. म्हणजे कसं सस्टेनेबल ऍग्रिकल्चर माफी नाही कर्जमुक्ती असं काय ते सस्टेनेबल ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस हे आपल्याला डेव्हलप करायला पाहिजे आणि करायलाच पाहिजे. बाकीचे पण इन्व्हॉल्वमेंट घ्यायला पाहिजे कारण मला वाटतं होऊ शकेल ते. नक्की मला वाटतं बराच वेळ झाला आपण डिस्कस करतोय तर आता आपण शेवटाकडे कार्यक्रमाच्या. अश्विन काही अजून प्रश्न आहेत का आपल्याकडे? हो खरंय, प्रश्न म्हणजे आता सगळ्यांचा जो सूर दिसतो तो आधी तर मी आपल्याला ऑनलाईनचा रिस्पॉन्स सांगतो. जवळपास 12,200च्या पेक्षा जास्त लोकांनी रीच केलेलं आहे आपलं सेशन. त्याच्यानंतर कमेंट्स देखील आपल्याला खूप आलेल्या आहेत आणि शेअर्स देखील आहेत. तर त्याच्यामध्ये जयश्री साठे जॉईन झालेल्या होत्या, अशोक गेवडे आहेत, अनिता ठाकरे आहेत, मयूर आहेत, सुरेश पाटणी, त्यानंतर संदीप दोरगुडे, शिवाजी आव्हाड, वैष्णवी मराठे, संदीप देशमुख, सचिन म्हात्रे, त्यानंतर महेंद्र पापळे, ही सगळी मंडळी जॉईन झालेली होती. आणि एकूणात जो सूर होता तो प्रामुख्याने एक तर वीज बिल, त्याच्यानंतर इंधनासंदर्भातले प्रश्न आणि आता जे अधिवेशन चालू आहे त्याच्याबद्दल काही कमेंट्स आहेत. तर त्याच्यातनं काही लोकांना अजूनही या 1-2 दिवसात म्हणजे शेवटच्या 1-2 दिवसात अपेक्षा आहे की याच्यातल्या काही अमेंडमेंट्स किंवा एखादी घोषणा होऊ शकते कॉमन सप्लिमेंटरी अमेंडमेंटच्या दृष्टीने किंवा सप्लिमेंटरी एक पुरवणी म्हणतात तसं, तर ती घोषणा अपेक्षित आहे लोकांना. तर आपण जाता जाता आय थिंक या तिन्ही मान्यवरांकडनं बजेटला मार्क ते किती देतात ते विचारूया आणि त्याला फक्त ऍड अप मी करून असं विचारेन जसं आपण रॅपिड फायर गेल्या वेळी केलं होतं की तुम्ही प्रत्येकाने प्लीज या बजेटमधले 2 स्ट्रॉंग पॉईंट्स किंवा 2 प्लस पॉईंट सांगा आणि 2 गोष्टी अशा की ज्या व्हायला हव्या होत्या. आपण सुरुवात करूया उदयजींपासून. उदय सर. मगाशी डॉक्टर मंगेश म्हणाले मी खुशी पण नाही आणि गम पण नाही. तर मला वाटतं ह्या वर्षभरामध्ये आपल्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जो गम होत आपण दुःख सहन केलं काय खुशी मिळेल हे आपलं बघावं लागेल आणि किती खुशी मिळते ह्या बजेटमधून हे समजायला बहुधा ह्या वर्षाचा डिसेंबर येईल. आणि अर्थात सरकारने जे काही प्रयत्न केले आहेत या गोष्टींसाठी एक चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी म्हणजे जनप्रियच्या विरुद्ध आपण म्हणतो की असंतोष येऊ नये म्हणून
कुठल्याही तऱ्हेचा सेस वाढवला नाही, वॅट वाढवला नाही पेट्रोल किंवा डिझेलवरती. आणि आपण एक बघितलं कुठल्याही तऱ्हेची मोठ्या प्रमाणात कर आलेला नाहीये. म्हणजे ही एक दिलासादायक गोष्ट आहे. आणि हे सगळे करत असताना कुठल्याही पक्षाचा हा म्हणजे त्याचा राजकीय हेतू नक्कीच असतो कुठल्याही बजेटमध्ये. आणि मला वाटतं अजितदादा पवारांनी हे पण सांगितलं की अर्थातच आम्ही मुंबईमध्ये इलेक्शन आहे तर मुंबईला आम्ही प्राधान्य देऊ. त्यामुळे काय असं म्हणतात की ताकाला जाऊन भांडं लपवायचं नसतं. त्यामुळे आणि अजित पवार उल्लेख देखील केला की आम्ही काही साधू संत नाही आहोत असं त्यांनी म्हणाले. त्यामुळे केंद्र सरकार करतंय तर आम्ही पण करू. त्यामुळे त्यांनी रोखठोकपणे त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळे मला वाटतं ह्या दोन गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. पण जर आणि पर्यटनाला पण आपण चालना देतोय. पण असं आहे ना एक माहित नाही की याच्यामधून अजून काही याला बिटवीन द लाईन्स काय आहे का. पण उद्योग क्षेत्राला असं काही डायरेक्ट ठोसपणे दिसत नाहीये. स्थानिक ही गोष्ट व्हायला हवी होती. काय करता आलं असतं का ते असं दिसलं नाहीये. बरोबर. आणि मार्क किती सर? मी देईन 7.5 मार्क. ओके. मंगेश सर काय वाटतं? एकतर सगळ्यात चांगली गोष्ट म्हणायची म्हणजे आपण दोन सख्खे भाऊ सुद्धा एकत्र एका विचाराचे नसतो. 3 राजकीय पक्ष, एक राष्ट्रीय पातळीवरचा, एकाचा ग्रामीण भागामध्ये असलेला सगळा बेस आणि एक प्रादेशिक पक्ष, तिघांनी मिळून एकमताने एक बजेट पेश केलेलं आहे. आणि मध्ये त्यांनी पूर्णपणे या कोरोना काळामध्ये सुद्धा चॅलेंजेस स्वीकारली आणि तारलंय आपल्याला शेती. -8 असा आपला जीडीपी गेलेला होत आहे. आणि त्याला सुद्धा आधार दिलाय शेतकऱ्यांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे शेती क्षेत्रात बजेटमध्ये काहीतरी भरीव येणं अपेक्षित होतं आणि ते तसं त्यांनी व्यक्त केलेलं आहे. उद्योगाच्या संदर्भामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर सुद्धा फोकस केलेला आहे. त्याच्यातून एम्प्लॉयमेंट जनरेशन आणि टायनिंगला काहीतरी बूस्ट मिळण्याची शक्यता आहे. सर्व्हिस सेक्टरला अजूनही आपल्याला पाहिजे तेवढं बूस्ट याच्यामध्ये देता आलेला नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्याचा आम्ही सामान्य लोक वाट पाहत होतो की काही कर कमी करतील, तो झाला नाही. त्याच्यामध्ये खंत व्यक्त करावी. आणि जसं म्हटलं तसं ना खुशी ना गम, पण ही टेस्को मेंटेन केलेला आहे. त्याच्या माझ्याकडून या बजेटला 8 मार्क. आणि वाइंड अप करायला आपण जाऊया संतोष मंडलेच्या सरांकडे. मंडलेच्या सर, मला असं वाटतंय की रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातनं पायाभूत सुविधांचं कसं त्याच्यावरती काम करता येईल. शहरी भागांना चांगल्या पद्धतीनं आणखीन सुखसुविधा कशा देता येईल, त्या 2 गोष्टींवरती भर. शेतकरी राजा हा भागात जास्ती आहे. त्याच्यामुळे ग्रामीण भागाचं उत्पन्न कसं वाढेल त्याच्यासाठी शेतकऱ्यांकरता वेगवेगळ्या गोष्टी, सगळ्या गोष्टी आणि अपेक्षित असलेलं उद्योगाला अपेक्षित असलेलं जे काही हे होतं डायरेक्ट एक्सपेक्टेशन होतं ते न मिळाल्यामुळे निश्चितपणानं ना खुशी ना गम, परंतु अपेक्षा ठेवून आणखीन काहीतरी चांगलं होईल. आणि जसं आता कश्यप साहेबांनी सांगितलं की 3 वेगवेगळे पक्ष आणि असं एकंदरीत बजेट, मला वाटतं कोरोनाने सगळ्यांना शिकवलेलं आहे ही परिस्थिती आल्यानंतर सगळ्यांनी कसं राहावं. आणि कदाचित ह्या परिस्थितीनुसार या 3 पक्षांनी हे बजेट सर्वसामान्यांना दिलासा कसा देईल त्याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे असं एकंदरीत वाटतं. मी पण देईल आजच्या या बजेटला. चला, मला वाटतं आपण सर्वांनी खूप चांगली चर्चा केली. काही पॉइंट्स असे होते बजेटमध्ये आले, काही पॉइंट्स आपल्या सगळ्यांची आपली अपेक्षा होती, पण काही पॉइंट पेट्रोल दरवाढीसारखे किंवा उद्योग क्षेत्राला काही मिळण्यासंबंधात तसे नाही आले. पण जनरली मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या बजेट संदर्भात एक पॉझिटिव्ह प्रतिक्रिया म्हणावं किंवा एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड दिलेला आहे. मला वाटतं 7.5 मार्क उदय सरांनी दिलेत आणि 8 मार्क डॉक्टर मंगेश आणि मंडलेच्या सरांनी दिलेले आहेत. तर मला असं वाटतं हेही नसेल थोडं की हे पण या बजेटचं यशच आहे एका दृष्टीने असं मला वाटतं. म्हणजे डिस्टिंक्शनच्या जवळ गेलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि उपलब्ध काळामध्ये म्हणजे तिघांचाही सूर हा होता की आताची जी सिच्युएशन आहे बरोबर, तर त्या उपलब्ध काळामध्ये अवेलेबल बेस्ट त्यांनी देण्याचा प्रयत्न. रिसोर्सेस पण कमी आहेत. कोरोना काळामुळे सर्वच
बाबतीत आपण हो. तिजोरीत खडखडाट आहे, खरंय. खूप मोठा कर्जाचा बोजा महाराष्ट्र राज्यावर आहे. या सगळ्या परिस्थितीत मला वाटतं एक खूप चांगला प्रयत्न म्हणून आपण या बजेटकडे बघायला खरं हरकत नाही. तसाच सूर आपल्याला या या चर्चेतून दिसला चर्चेतून दिसतोय. आणि अपेक्षा करूया की येणाऱ्या काळामध्ये बरोबर. याच्यामध्ये जसं आपण म्हणत होतो की काही इंधनासारख्या गोष्टी किंवा अजून रोजगार आहे, त्यानंतर आरोग्य हा. क्षेत्रात मोठ्या घोषणा तर झालेल्या आहेत, पण बरोबर. त्याचं प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन, कारण बरोबर. अजूनही कोरोना पूर्णपणे गेलेला नाही, रादर वाढतोच आहे हो. या टप्प्यामध्ये. बरोबर. त्यामुळे अपेक्षा करूया की लोकही थोडे अलर्ट होतील, जास्त कोरोनाचे नियम पाळतील आणि सरकारही त्या दृष्टीने आणखी पावलं टाकून आरोग्याची लोकांची आणखी काळजी घेईल. त्यानंतर एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज असतील किंवा अॅग्रो टुरिझम सारख्या गोष्टी बरोबर. जिकडे अजून चालना देऊ शकतो, कारण जसं ज्ञानेश सर म्हणाले होते की पाऊस चांगला झालेला होता. हो. सो या गोष्टीला नक्की येणाऱ्या काळामध्ये बूस्ट मिळेल अशी अपेक्षा करूया, कारण पॉझिटिव्ह अप्रोचने आपण पुढे जाऊया, सकारात्मक दृष्टिकोनाने पुढे जाऊया. आणि या सगळ्या मान्यवरांनी आपल्याला या महत्वाच्या डिस्कशनसाठी वेळ दिला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.